महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। माननीय बाळाजी थोडके सर यांच्या हस्ते या ठिकाणी भव्य पब्लिक अकॅडमीचा या ठिकाणी उद्घाटन आहे। 2 हजाराच्या गटामध्ये सन्मान करण्यात आहे। या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतोय पोलीस पब्लिक अकॅडमीच्या वतीने आणि तुम्हा सर्वांना काही विद्यार्थ्यांची नाव सगळ्या पाहुण्यांना नमून द्या की आपण उभारायचं आहे। त्यांना बक्षीस देत आहे। त्या ठिकाणी विश्वनाथ शेळके सरांच्या हातून सत्कार स्वीकारायचे। शंकरलाल पोलीस पब्लिक स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे सर, काय सांगाल सर, एक कल्पना कशी सुचली तुम्हाला? पोलीस पब्लिक स्कूल हे आमचं जे पोलिसांचं जे पब्लिकच्या प्रती जे काही द्यायचं देणं लागतं तर त्या देणं पब्लिकचं फेडण्याच्या उद्देशाने हे पोलीस पब्लिक स्कूल आम्ही स्थापन केलेले आहे। पोलीस पब्लिक स्कूल स्थापन करण्याचा मुख्य उद्देश जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळालं पाहिजे। शेतकऱ्याची मुलं आहेत, आता नापिकी झालेली आहे, त्यांच्यासाठी 1500 रुपयाचं सुद्धा खूप महत्व आहे। जर 10-10, 15-15 हजार रुपये घेऊन स्पर्धा परीक्षाचे जे आता जे मार्गदर्शन केंद्र आहे तिथे कोर्स घेतले जात आहे, परंतु आता पोलीस भरती जाहीर झालेली आहे तर त्यासाठी आम्ही एक टॅबलेट कोर्स फक्त 3000मध्ये गोरगरिबाचे मुलं तयार होतील त्यासाठी ठेवलेला आहे। 3000 रुपये आम्ही नाममात्र फीस आहे, कारण 15-15 हजार रुपये फीस याच्यासाठी घेतली जात आहे। कारण फक्त आणि त्यातही आम्ही जे होमगार्ड्स पोलीसची मुलं आहेत त्यांना आणखी सवलत देणार आहोत। ज्यांनी जे अफोर्ड करू शकत नाहीत फीस त्याची आम्ही जर खात्री करू त्याला आमच्या क्लासमध्ये आमच्या ऑनररी असं ऍडमिशन आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे। जे होतकरू मुलं आहेत ते हेरून त्यांच्यातलं गुण आणि कौशल्य हेरून त्याला त्या पद्धतीच्या कोर्सला ऍडमिशन देऊन त्याला तयार करण्याची भूमिका आमची राहणार आहे। आणि भविष्यामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावरच एक तरुणांना संधी मिळाली पाहिजे, तरुणामधले गुणांना विकास झाला पाहिजे त्यांचा। ज्यांना संधी मिळत नाही अशांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दीन दलित जे लोक आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गोरगरिबाची मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे। काही अनाथ मुलांना या अकॅडमीमध्ये काय वगैरे? बिलकुल, परिस्थिती सत्य परिस्थिती हेरून ज्याच्याकडे दारिद्र्य रेषेखालील खेळाचं सर्टिफिकेट असेल तशा मुलांना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कन्सेशन काही ना मोफत हे सुद्धा शिक्षण देण्याची आमची तयारी आहे। तुम्ही आजच्या दिवशी मुलांना विद्यार्थ्यांची पोलीस भरतीची तयारी करू इच्छिता त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? त्यांना मी असं आवाहन करतो की कठोर मेहनत याच्याशिवाय पर्याय नाही। याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीनं म्हणजे इझिली यश मिळत नाही, त्यासाठी त्यांना रात्रंदिवस मेहनत करणे, शारीरिक मेहनत करून तयारी करणे, पॅरलली आता अभ्यास करून लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवले पाहिजे। बरेचशी मुलं फिजिकल फिट असतात, 100% मार्क्स त्याच्यातले घेत असतात। मुख्य परीक्षा त्यांची जी आहे लेखी परीक्षेसाठीची असते, त्या लेखी परीक्षेची सुद्धा आम्ही इथं तयारी करून घेणार आहोत। चांगले ट्रेंड शिक्षक आम्ही यासाठी घेणार आहोत। त्यामुळे मी ह्या पोलीस भरतीच्या तरुणांना आवाहन करू इच्छितो की या अकॅडमीमध्ये त्यांनी जर प्रवेश घेतला
तर निश्चित त्यांना पोलीस खात्यामध्ये आता सध्याची भरती निघालेली आहे त्याच्यासाठी त्यांना प्रवेश नक्की मिळू शकतो अशी आम्ही तयारी करून घेणार आहोत. होमगार्डचं ऑफिस जे आहे त्याच्या समोरील जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्हाला फिजिकली तयारीसाठी वापरण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही क्लासेस घेऊन मुलांना दोन्ही दृष्टीने तयार करण्याचे प्रयत्न जसे आमच्या आणि अकादमीचं नाव कसं होतं चांगले शिक्षण दर्जेदार शिक्षण देऊन आम्ही सगळ्यांनी नावारूपाला आणण्याचा प्रयत्न काय शुभेच्छा द्या. नमस्कार, मी संपत शिंदे, रिटायर्ड एसीपी क्राईम ब्रँच. आज या टीव्ही सेंटर येथे पोलीस पब्लिक अकॅडमी तर्फे पोलीस भरतीसाठी खास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे खास मित्र बालाजी सोनटक्के, एक रिटायर्ड एसीपी, हे यासाठी खास मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे मुलांना त्याचा फार फायदा होणार आहे. या ठिकाणी सर्व मुलांसाठी, होतकर मुलांसाठी आज स्पर्धा, लेखी पेपर घेऊन स्पर्धा पण घेण्यात आली आणि त्यामध्ये ज्यांनी चांगले मार्क मिळाले त्यांना प्रोत्साहनपर आज बक्षीस पण या अकॅडमी तर्फे देण्यात आलं. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि याचा सर्व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे त्या अकॅडमीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कर्मचारी आहे. साहेबांनी जो उपक्रम सुरू केला हा यशस्वी होण्यासाठी मुख्य म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, गरीब, कमी पैसे जे होतकर मुलं आहे गरिबांचे, कमीत कमी पैशात आणि योग्य जे व्यावसायिक म्हणून यांनी उपक्रम सुरू केला नाही, गरिबाच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. हे विशेष महत्वाचं आहे. त्यांना पैशा बाहेरचे जे मंडळी लोक व्यावसायिक आहेत त्याच्यापेक्षा 50% कमीत कमी हे आणि इथं योग्य स्टाफ इथं राहणार आहे. कारण हे स्वतः एसीपी यांनी स्ट्रगल करून लाईफ बनवलेलं आहे. शून्यातून यांनी आयुष्य बनवलं. या पदाला होऊन सेवानिवृत्त राष्ट्रपती पुरस्कार मिळून त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे योग्य सर्व्हिस केलेली. तरी सर्व यामुळे यांच्या मार्गदर्शन गरीब मुलांना मार्गदर्शन चांगलं मिळेल आणि योग्य उमेदवार तयार होईल ही मी अपेक्षा करतो आणि या अकॅडमीला शुभेच्छा देतो माझ्या वतीने व सर्वांच्या वतीने. आज पोलीस पब्लिक अकॅडमीचे उद्घाटन झाले. सर, काय सांगाल, आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? आम्ही जे आहे गेली 10 वर्षापासून पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचाच प्रश्न पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन अंतर्गत आम्ही करत आलेलो आहे आणि कुठेतरी आम्हाला हे लक्षात आलं की विद्यार्थी जे आहे इथे जवळपास बऱ्याचशा अकॅडमी आहेत पण विद्यार्थ्यांना पाहिजे तशा सुविधा भेटत नाही. टीव्ही सेंटरला जे आहे सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणजे तो मैदान आणि सोनटके साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही 3 महिन्यापासून होमगार्ड कार्यालय येथे मैदानाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 400 मीटर 100 मीटर गोळाफेक या सुविधा आम्ही त्यांना देतो आहे. त्यानंतर आम्ही पोलीस पब्लिक अकॅडमी याची आज उद्घाटन झालेलं आहे आणि इथे जे आहे आमचे शिक्षक जे आहेत मॅक्झिमम MPSC UPSC जे आहेत तर ते शिक्षक इथे शिकवायला त्यांना आम्ही अवेलेबल करून देतोय. आता बऱ्याच अकॅडमीला इथे कशा आहेत की हे शिक्षक आहेत ते दुसरीकडे जातात, ते झालं की तिसरीकडे जातात असे. तर आपण जे आहे आमचे जे शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग आमच्या अकॅडमी शिवाय इतर अकॅडमीला जाणार नाही आणि तो जो MPSC UPSCचा शिक्षक वर्ग आहे तो इथं त्या विद्यार्थ्यांसाठी, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी तो इथं उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना इथे 5 स्टार रेटिंग असलेलं आम्ही इमारत उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये AC हॉल्स आहे, लिफ्ट आहेत, प्रत्येक फ्लोअरला वॉशरूम आहे, स्टाफसाठी वेगळं वॉशरूम आहे, पुरुषांसाठी वेगळं वॉशरूम आहे, महिलांसाठी वेगळं वॉशरूम आहे. त्यानंतर अभ्यासिका देखील आम्ही या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. मी संचालक दीपक गोफणे, पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन, तसेच पोलीस पब्लिक अकॅडमी प्रोप्रायटर. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पब्लिक अकॅडमी
हीचं उद्घाटन खाली झालं संध्याकाळी. आता त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन करताना जे सर्वसामान्य ग्रामीण विभागातील जे युवा विद्यार्थी आहेत, सध्या पोलीसची भरती आहे आणि त्यासाठी स्पर्धा पूर्व त्याच्यासाठी त्यांनी जी अकॅडमी उघडली, त्यांनी सांगितलं की कमी दरात सर्वसामान्य लोकांना, युवकांना त्याचा लाभ होईल आणि पोलीस मध्ये ते भरती होतील आणि स्पर्धेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मी अशोक बनसोड.